नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स चॅप्टर 10 घेतो आहे. चॅप्टर नंबर 10 आहे बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट. लेट्स रिकॉल. A bank is a government recognized institution that carries out transaction of money. बँक म्हणजे अशी संस्था की जे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज करते आणि ज्याच्यामध्ये कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी म्हणजे जिथे पैशाचे व्यवहार चालतात. बँक्स मेक इट इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी, दॅट इज टू डू फायनान्शियल प्लॅनिंग. बँक मेक इट इझियर म्हणजे सोपे करते. बँकेमध्ये आपले काम सोपे होते. कोणते काम सोपे होते? टू प्लॅन द यूज ऑफ मनी, पैशाचा वापर कसा करायचा, त्याच्याकरता कोणकोणत्या योजना आहे त्याच्याकरता आपल्याला बँक मदत करते. वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन अ बँक, आपण बँकेत पैसे डिपॉझिट म्हणजे जमा करू शकतो. ऑर विथड्रॉ कॅश फ्रॉम इट, विथड्रॉ म्हणजे काढणे, किंवा आपण बँकेतनं कॅश म्हणजे पैसे काढू सुद्धा शकतो. फॉर दॅट पर्पज वी मस्ट ओपन अन अकाउंट इन अ बँक. पण आपल्याला जर हे पैशाचे डिपॉझिट करणे आणि विथड्रॉ करणे हे जर व्यवहार करायचे असेल तर त्याकरता आपल्याला बँकेत अकाउंट काढणे म्हणजे आपलं खातं असणे फार गरजेचं आहे. बँक अकाउंट्स आर ऑफ व्हेरियस काइंड्स, वेगवेगळ्या प्रकारचे बँकेचे अकाउंट्स आहेत. सो लेट्स लर्न डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स. कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट असतात ते आपण आता पुढे बघणार आहोत. तर पहिलं आहे करंट अकाउंट. करंट अकाउंट म्हणजे काय? A current account is mainly for traders or those dealing in money on a daily basis. Traders आणि ट्रेडर्स म्हणजेच जे लोक दैनंदिन जीवनात रोजच्या व्यवहारात पैशांचा व्यवहार करतात, जसे शेअर मार्केटवाले म्हणा आणि इतर जे दुकानदार वगैरे लोक असतात, तर हे लोक रोज पैशांचे व्यवहार करतात. रोज पैशांचे त्यांची देवाणघेवाण चालते. तर या लोकांकरता जे अकाउंट असते ते असते करंट अकाउंट. अन अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. हे जे लोक आहे म्हणजे या अकाउंट मध्ये दिवसभरात कितीही वेळा पैसे डिपॉझिट होऊ शकतात आणि विथड्रॉ करू शकतात. म्हणजे या अकाउंटला दिवसभरात तुम्ही डेली तुम्हाला व्यवहार करावा लागतो आणि डेली व्यवहार करताना कितीही पैसे डिपॉझिट करता येईल, कितीही पैसे तुम्हाला विथड्रॉ करता येईल. द बँक इश्यूज अ पासबुक फॉर दिस अकाउंट. या अकाउंटला बँक पासबुक इश्यू करतं म्हणजे पासबुक देतं. ऑल्सो चेकबुक ऑन डिमांड, आणि चेकबुक सुद्धा देतं. ऑन डिमांड म्हणजे तुमच्या मागणीनुसार. तुम्ही जर चेकबुकची मागणी केली तर तुम्हाला चेकबुक सुद्धा मिळतो. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाइप ऑफ अकाउंट. करंट अकाउंट जर असेल तर या अकाउंट मधल्या आपल्या पैशांवर कोणत्याही प्रकारचं इंटरेस्ट बँक आकारत नाही. मनी कॅन ऑल्सो बी विथड्रॉन ऑर डिपॉझिटेड बाय चेक. आपण चेकनी सुद्धा पैसे विथड्रॉ करू शकतो किंवा डिपॉझिट करू शकतो. त्यानंतरचं अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंट, ज्याला आपण बचत खाते म्हणतो. अ पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाऊंट ऑर ओपन अ सेव्हिंग अकाउंट. कमीत कमी पैसे तुम्ही तिथे डिपॉझिट करू शकता आणि तुमचं सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता. इन सम बँक्स नो मिनिमम अमाऊंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अन अकाउंट. काही बँकांमध्ये नवीन खातं काढण्याकरता कोणत्याही प्रकारची अमाऊंट डिपॉझिट केल्या जात नाही. द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. आणि सेव्हिंग अकाउंट मध्ये जर आपले पैसे असतील तर त्या पैशांवर बँक काही प्रमाणात इंटरेस्ट, सम इंटरेस्ट म्हणजे काही इंटरेस्ट देत असतं. There are some restriction on how often money can be withdrawn from this account. मात्र या अकाउंट मधून पैसे काढताना काही रेस्ट्रिक्शन्स आहे. रेस्ट्रिक्शन्स म्हणजे मर्यादा असतात. आपल्या मनाने कितीही विथड्रॉल आपण करू शकत नाही. फॉर दिस अकाउंट टू, या अकाउंट मध्ये सुद्धा द बँक इश्यू अ पासबुक. बँक आपल्याला पासबुक इश्यू करतं म्हणजेच देतं. ऑन डिमांड अ चेकबुक, आणि आपल्या मागणीनुसार आपल्याला चेकबुक सुद्धा देतं. त्यानंतरचं अकाउंट आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. रिकरिंग म्हणजे या शब्दाचा अर्थ असा होतो की वारंवार तेच ते करणे, असा त्याचा अर्थ होतो. तर रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजेच आपल्याला नेहमी एक फिक्स अमाऊंट जर डिपॉझिट करावी लागत असेल तर असं अकाउंट जे असतं त्याला रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणतात. तर तुम्ही आरडी वगैरे बघितलेली असेल की आरडी आपल्या इथे जनरली
पोस्टाची असते किंवा इतरही यांच्या बँका सुद्धा चालवतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की दर महिन्याला काही फिक्स अमाऊंट असते. ती फिक्स अमाऊंट आपल्याला दर महिन्याला भरावीच लागते. ती आपल्याला मिस करता येत नाही. तर अशा पद्धतीचं जे खातं असतं त्याला म्हणतात रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. An account holder can decide the amount to be deposited every month in the account. या अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्याला किती पैसे आपण टाकायचे हे अकाउंट होल्डर ठरवत असतो. The bank gives an interest on the deposit which is more than that paid for the saving account. आणि या खात्यामध्ये सेव्हिंग अकाउंट पेक्षा जास्त इंटरेस्ट दिला जाते. इंटरेस्ट म्हणजे व्याज. Such an account is a means of compulsory saving. आणि या अकाउंट मध्ये आपल्याला कंपल्सरी सेव्हिंग म्हणजे दर महिन्याला आपण ठरवलेली रक्कम आपल्याला भरावीच लागते. ऑफर इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर से. आणि बरेच वेळा हे सोयीचं होतं जॉईंट अकाउंट असणं या अशा खात्यामध्ये. दॅट इज हजबंड अँड वाईफ, पती आणि पत्नी यांचं जॉईंट असू शकतं. और गार्डियन अँड वार्ड किंवा गार्डियन आणि वार्ड म्हणजे पालक आणि पाल्य अशा पद्धतीने एक्सेट्रा. बिसाइड्स अकाउंट ऑफ बिझनेस पार्टनर्स, याच्या व्यतिरिक्त बिझनेस पार्टनर्स जे असतात ते सुद्धा काढू शकतात. हाऊसिंग सोसायटीज, ट्रस्ट ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज एक्सेट्रा आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय मोर दॅन वन पर्सन. तर एकापेक्षा जास्त लोक सुद्धा एकाच अकाउंटचे होल्डर राहू शकतात. त्यानंतर आहे फिक्स्ड डिपॉझिट. अ डिपॉझिटर डिपॉझिट्स अ सर्टन अमाउंट फॉर अ फिक्स्ड पिरियड इन द बँक. काही ठराविक कालावधी करता आपण पैसे इथे डिपॉझिट म्हणजे साठवून ठेवू शकतो. आणि फिक्स पिरियड करता म्हणजे जसं 5 वर्षाकरता, 2 वर्षाकरता, वर्षभराकरता एकदा पैसे आपण ठेवले की मग मध्ये ते काढायचे नाही. तर अशा पद्धतीची अमाऊंट जी आपण ठराविक कालावधी करता बँकेत जमा करतो त्याला फिक्स डिपॉझिट म्हणतात. दिस डिपॉझिट अट्रॅक्ट्स अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट. आणि अशा पद्धतीची रक्कम जर आपण बँकेत ठेवत असू तर आपल्याला ग्रेटर इंटरेस्ट म्हणजे जास्त व्याज मिळतं दॅन द सेव्हिंग अकाउंट पेक्षा. However, these rates are different in different banks. प्रत्येक बँकेचे रेट मात्र वेगवेगळे असतात. सिनियर सिटीजन्स म्हणजे जे म्हातारे आहेत, काही विशिष्ट 60 वर्षाच्या वरील किंवा 65 वर्षाच्या वरील असे जे असतात ते त्यांना आपण सिनियर सिटीजन म्हणणार. गेट अ स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द युजल. नेहमीपेक्षा बाकीच्यांपेक्षा यांचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त मिळतो. स्लाइटली म्हणजे किंचित थोडा जास्त असतो. त्यानंतर आहे एटीएम, क्रेडिट अँड डेबिट कार्ड. हे तुमच्या परिचयाचे शब्द आहे. एटीएम, क्रेडिट अँड डेबिट कार्ड. तसं एटीएम म्हणजे तुम्हाला माहितच आहे. अँड एटीएम मीन्स ऑटोमॅटिक टेलर मशीन, हा लॉंग फॉर्म आहे एटीएमचा. कार्ड इज यूज टू विथड्रॉ कॅश विदाउट गोइंग टू अ बँक. बँकेत न जाता तुम्हाला जवळच्या एटीएम मशीनवर जाऊन तुम्ही आपले एटीएम कार्ड यूज करून पैसे विथड्रॉ म्हणजे काढू शकता. अ क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड हे जे आहे इज यूज टू कॅरी आउट द ट्रान्झॅक्शन विदाउट युझिंग कॅश. कॅश यूज न करता जर आपल्याला व्यवहार करायचा असेल तर त्याकरता आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरत असतो. अँड अकाउंट होल्डर कॅन गेट सच अ कार्ड ऑन रिक्वेस्ट टू द बँक. आपल्याला जर कोणाला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड हवे असतील तर त्यांना बँकेला रिक्वेस्ट करावं लागतं आणि त्यानंतर त्यांना क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड व्यवहाराकरता मिळत असतात. तर इथे या पेज पर्यंत आपलं बँकिंगचे व्यवहार कसे चालतात, तिथे वेगवेगळे अकाउंट कोणकोणते आहे याचा आपण आता इथे अभ्यास केलेला आहे. यानंतर आता पुढे आपल्या या चॅप्टर मध्ये तुम्हाला इथे काही एक्झाम्पल्स एक्सरसाइज दिलेले आहेत. तर त्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. त्याच्याकरता तुम्हाला या नोटबुकातील या फॉर्म्युल्याकडे लक्ष द्यायचं आहे. टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाइड बाय रेट मल्टिप्लाइड बाय टाइम अपॉन 100. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला जर इंटरेस्ट काढायचं असेल तर प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल, जी काही अमाऊंट आपण डिपॉझिट करतो किंवा लोन म्हणून घेतो त्या अमाऊंटला आपण प्रिन्सिपल म्हणत असतो. रेट म्हणजेच तुम्हाला 6वीला झालेला आहे. रेट म्हणजेच पर्सेंट पर ॲनम मध्ये 100 रुपयांमागे एका वर्षाकरता जे काही व्याज बसेल त्याला म्हणतात रेट ऑफ इंटरेस्ट. टाइम म्हणजे कालावधी, किती कालावधी करता आपण ते पैसे
डिपॉझिट केले आहे किंवा काढलेले आहे आणि अपॉन मध्ये 100. याला शॉर्ट मध्ये टोटल इंटरेस्ट करता वापरतात आय इज इक्वल टू प्रिन्सिपल करता शॉर्ट मध्ये वापरतात पी मल्टिप्लाइड बाय रेट करता आर मल्टिप्लाइड बाय टाइम करता टी आणि अपॉन मध्ये 100. तर हा जो बॉक्स मध्ये आपण फॉर्म्युला दिलेला आहे हा फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करायचा आहे. खाली तुम्हाला नोटेशन्स दिलेले आहे. इथे आय पी आर टी मीन्स व्हॉट. ते नेक्स्ट फॉर्म्युला आहे अमाऊंट. मराठी त्याला म्हणतात रास. अमाऊंट म्हणजे काय तर जी आपली पूर्ण प्रिन्सिपल असते म्हणजे ज्याला आपण मुद्दल म्हणतो ती अमाऊंट प्लस त्याच्यावरचं जे काही व्याज असेल म्हणजेच त्याला आपण इंटरेस्ट म्हणणार. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट हे दोन्हीही रकमा मिळून जी रक्कम तयार होते तिला म्हटलं जाते अमाऊंट. तर आपल्याला पुढील एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याकरता या दोन फॉर्म्युल्यांची हेल्प घ्यायची आहे. यानंतर आपण इथे बघतो आहे प्रॅक्टिस सेट 40 पेज नंबर 73 एक्झाम्पल नंबर 1. इथे प्रॅक्टिस सेट 40 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा. इफ रिहाना deposits 1500 rupees in the school fund at 9 PCPA for 2 years. समजा रिहानानी 1500 रुपीज 1500 रुपीज स्कूल फंड मध्ये 9 PCPA या रेटनी 2 इयर्स करता काय केलेलं आहे डिपॉझिट म्हणजे जमा केले. व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तिला एकूण किती अमाऊंट मिळेल. एक्झाम्पल एकदा वाचा दुसऱ्यांदा वाचा आणि वाचल्यानंतर ठरवा की प्रिन्सिपल म्हणजे कोणती अमाऊंट आहे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय आहे टाइम म्हणजे काय आहे. तर इथे बघा या एक्झाम्पल मध्ये प्रिन्सिपल आहे ₹1500 टाइम इज 2 इयर्स रेट इज 9 PCPA आणि आपल्याला इथे पूर्ण अमाऊंट किती तिला मिळेल हे काढायचं आहे म्हणजे आपल्याला इथे अमाऊंट काढायचं आहे. अमाऊंट काढण्याकरता पहिल्यांदा आपल्याला इंटरेस्ट काढावं लागेल. सो आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क जी व्हॅल्यू काढायची आहे त्याला क्वेश्चन मार्क द्या. त्यानंतर आपला फॉर्म्युला लिहा आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाइड बाय आर मल्टिप्लाइड बाय टी अपॉन 100. व्हॅल्यू पुटअप करा. पी ची व्हॅल्यू 1500 मल्टिप्लाइड बाय आर ची व्हॅल्यू 9 मल्टिप्लाइड बाय टी ची व्हॅल्यू 2 अपॉन मध्ये 100. हे 2 झिरो या 2 झिरो सोबत कट झाले. त्यानंतर उरलेले 15 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 2 खालच्या स्टेप मध्ये लिहिले. नेक्स्ट स्टेप मध्ये इज इक्वल टू या दोघांचा प्रॉडक्ट केला आपण 15 मल्टिप्लाइड बाय 9 तो येतो 135 मल्टिप्लाइड बाय 2. नेक्स्ट स्टेप मध्ये 135 मल्टिप्लाइड बाय 2 यांचा प्रॉडक्ट येतो 270. सो देअरफॉर आय इज इक्वल टू आय मीन्स इंटरेस्ट इज इक्वल टू 270. आपल्याला एक्झाम्पल मध्ये विचारलेलं आहे की अमाऊंट किती अमाऊंट तिला मिळेल. सो देअरफॉर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 1500 प्लस इंटरेस्ट आहे 270 या दोघांची पण ऍडिशन येते 1770. सो रिहाना विल गेट द टोटल अमाऊंट इज रुपीज 1770. या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेट 40 पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आहे. तर इथे आपलं हे चॅप्टर समजून देणं झालेलं आहे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.